माझ्या बाळू मामाने मला बाई माणूस बनवले, बाळू मामाने मला बाई माणूस बनवले. बाळू मामाने मला बाई माणूस बनवले, बाळू मामाने मला बाई माणूस बनवले. हा लहानताना बाळापा लागला होता वाढायला अरबवेच्या घरवाड्याला या कुळे गावाला. आणि लहानाचा मोठा लागला होता वयाला, रजाचा गळ लागला होता भोयाला, चालायला लावता बोलायला लावता त्या वेळेला. आणि लहाने गाताना या बाळापा, लहाने गाताना या बाळापा. लहानताना बाळापा अरबाच्या घराला आणि घरवाड्याला त्या वेळेला चालू झाला होता, बोलू झाला होता त्या टायमाला. लहानाचा मोठा लागलेला हुयाला. तेव्हा काय गा जसं काही खेळकर वयाला आणि लहानाचा मोठा लागला होता हुयाला, लागला होता उड्या मारायला. बाबा रे व जस जसा हा बाळू मोठा होईल तस तसा या बाळू न बरे गा काय करायला गा देव लागला होता खुल्यासारखं करायला, येड्यासारखं करायला. झालं होता बाळू येड्यासारखं करायला त्या टायमाला. देवा बघा त्या शूटिंग करणाऱ्यांचं म्हणणं आहे एक 5 मिनिटं थांबा, किती टायमिंग झाले बघा. खरं देवा आरती झाली त्या सगळ्या माणसांनी इथं बसा, सगळ्यांना तुमच्या समोर दाखवतो बाबा. खरंय त्यांची एक अपेक्षा आहे सगळ्यांपासून झाकून ठेवाय नको. ही 2 जे ढोल दिसते समोर ही 2 ढोल मी एकटा वाजवतो पाठीमागे एक पुढे एक बांधून. खरं आरती झाल्यावर वाजवा देवा. आरती झाल्यानंतर दाखवा चालू गाडीला गुन्हा लावायला. खरंय देवा देवा रे तो लहानताना बाळापा त्या ठिकाणी आला आणि काय झालं होतं करायला त्या वेळेला. जस जसा मोठा होईल तसा बाळू येण्यासारखा करायला, फुल्यासारखा करायला. देवा व येण्यासारखा करतोय, फुल्यासारखा करतोय. आणि कधी सुधारणार यो बाळू त्या ठिकाणी आला आणि कोडे पडून गेला त्या माताला आणि त्या बाळापाच्या बापाला. बाबा होय माणसात कधी बसणार नाही, मित्रात कधी रमणार नाही हो बाळापा. आणि एकटाच लागला खेळायला. रन झालं तर एकटाच निघून जाणार, मारुतीच्या देवळाला बसणार. खराय देवा उलटा हातावर कोस कोस चालायचा आणि उलटा माघारी पळायचा. त्या वेळेला झाडाच्या शेंड्याला जाऊन बसणार आणि माझं शिकार आहे म्हणणार, माझ्या शिखरावर येऊन बसलाय असा म्हणूनच सांगणारा बाळू. खराय देवा चाले लागले होते येडं म्हणायला, घ्यावं लागले होते थोडं म्हणायला आणि बाळापा येणार रे म्हणायला. त्या वेळेला पोरं लागली टिंगल टवाळी करायला. असे
करता करता दिवस निघून जायला आणि कुणी एका दिवसाला सकाळच्या पायाला आणि त्या वेळेला काय केलं बाळाप्पाने त्या जाग्याला देवा त्या बाळून सकाळचा पारा होता उठला अंघोळ असतील करायला देवा अंघोळ असतील केली कोणाला बोलला नाही कोणाला चालला नाही त्या तर ठिकाण्याला आणखी असं तर जाऊन भारतीच्या देवळाला बसायला आणि भारतीच्या देवळाला बसल्याबरोबर सुंदरा देवीनं सांगितलं अहो आपला बाळू येण्यासारखा करतो या पुण्यासारखा करतो या बाळूला काय तर बघा पंचांगण बघून आला म्हणून सांगायला काही लागलं का लागली बघू आपल्या बाळूला देवा होय ब्राह्मणाकडे नेलं या बाळूला मोहर बसवलं हा बाळू लागला हसायला बाळू लहानताना हसायचा ब्राह्मणाच्या पंचांगणात 5 फड्याचा शेष नारायण लागला दिसायला ब्राह्मण लागला थरा थरा का पाहिला टाला उडायला ब्राह्मणानं सांगितलं मायापा तुझ्या पोरला काय नाही 5 दिवसा माझ्या घराच्या बाहेर म्हणला तो इथं नकोच म्हणला का तुझ्यावर उपचार होत नाही का देवा त्या माता माऊलीला ज्यादा माहिती असल्याची खरंय देवा कोणी तर बायाने सांगितलं सुंदरा माऊलीला त्या तिथे देवऋषी आहे बघ त्या देवऋषाकडे जाण्यापेक्षा एक काम कर म्हणली घरात आपल्या भाकरी झाल्या संध्याकाळी होय गे त्या आरात मिरच्या टाक म्हणली त्या मिरच्याचा धूर दे म्हणली बाळूला झोटून भूत लागलेला जाते मिरचीच्या धुरानं विचार मावशाला मावशा खरं नाही पहिले बाया सांगते खरंय खरंय होय अहो पहिलं आहे तेच कराय आणि काय केलं सुंदरा माऊलीने त्या वेळेला तेव्हा पहिलं आहे तेच करा आता नवीन बघा त्या नवीन बसलेल्या मावशाला विचारा मावशा बारकं बाळ जर दवाखान्यात घेऊन झाले त्या बाळ काजळ घालते का नाही डॉक्टर म्हणते लगेच कशाला काजळ घालून आणलंय डोळं जाते लवकर विचार केला म्हणाला आणि या बाळूला त्या मिरच्याचा सुद्धा धूर दिला रामेश्वर बाबांचं बाळू म्हणून त्याला 4 हाताने देवा विचार पडलेला म्हणाला यो बाळाप्पा काय ऐकाय तयार नाही म्हणल्याबरोबर काय केलं तर सुंदरा माताना त्या वेळेला देवा कुणी एका दिवसाला सकाळच्या पाण्याला आणि यो लहानताना बाळाप्पाच्या ठिकाण्याला आणि काय नव्हता करायला त्या वेळेला देवा त्या बाळूने विचार केला आज निघून जाऊया आपण कोणत्या जाग्याला आणि लांब दूर पल्याला वड्याच्या काठाला बाळूने विचार केलेला म्हणाला वाट लागला होता ठरायला त्या तर वेळेला देवा घरदार सोडलं अरे बाळू माझा त्या तर ठिकाण्याला अरे बाळू आपण चालत नाही बाळा चालत नाही पागोळ धरण्याला सकाळच्या पाऱ्याला त्यात्र मिळाला आणि वळू मामा चालवता बाबा चालत जिना वड्याच्या काठाने पागोळ धरून जिना त्या वेळेला वयाचा पागोळ धरल्याला यो लहानताना बाळाप्पा 12 बंदी अंगाला लावलेली छाटल अंगाला लावलेली यो बाळाप्पा तेव्हा बघा
केळी पदरी मुंडास बांध्याला आणि देव निघून वड्याच्या काटाला आणि निघून कुठे लांबदूर पल्ल्याला लांबदूर पल्ल्याला निघून गेला होता आणि वड्याच्या काटाला स्वतःच्या दृष्टीला काही पडायला त्या तर वेळेला आणि मोठा लट चिरळीचा फेस दिसला त्या बाळाप्पाला त्या जागेला वड्याच्या काटाला चिरारीचा फेस लागला होता आपल्या दृष्टीला दिसायला थोडेसे पाहुण्यानं तोडलेला गुंडाळला काही हे ना बाबा आता देवा होय वड्याच्या काटाला जसा काही या चिरारीचा फेस दिसायला होय आणि देव माझा बाळाप्पा त्या तर ठिकाणी आला देवारे म्हणला चालून गाडी आली मला त्या ठिकाणीला बाळाप्पा त्या फेसाच्या बाजूला वळायला फेसाच्या जवळ गेलता फेसाला बळू म्हणून उजवं घालायला आणि जसं काय या फेसाला उजवं घालायला आणि देव माझा बाळू मामा त्या तर ठिकाणी आला आणि चढला होता फेसा वरल्या बाजूला आणि उजवा पायी ग फेसाला आणि उजवा पायी ग फेसाला